आणि पुढच्या अर्ध्या तासामध्ये आपण महाराष्ट्रासह देश विदेशातील सर्व महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात। 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात तुरुंगात असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा कारागृहाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झालाय। जामिनावरील स्थगिती उठवल्यानंतर आज ते कारागृहातून बाहेर येतील। त्या निमित्ताने अर्थर रोड जेल ते सिद्धिविनायक मंदिर दरम्यान बाईक रॅली काढली जाणार आहे। नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाचा आज 8वा दिवस आहे। विधिमंडळाच्या बिझनेस ॲडवायझरी कमिटीची आज बैठक होणार असून आज विविध विषयांवर 11 मोर्चे देखील निघणार आहेत। नाशिक जिल्ह्यामध्ये ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसलाय। नाशिकमधील माजी आमदार धनराज महाले, जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांच्यासह आजी माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची बाळासाहेबांची शिवसेना पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केलाय। नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश झाला। बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या पूर्व विदर्भ विभागातील कार्यालयाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते उद्घाटन झालं। यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला। मवियाच्या काळामध्ये मुख्यमंत्री असताना शिवसैनिकांवर खोट्या केसेस दाखल झालेल्या होत्या, तुरुंगवास भोगावा लागल्याचं देखील ते म्हणाले। तर 50 आमदार आणि 13 खासदार चूक आणि एकटा माणूस बरोबर असा कसा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला। हिवाळी अधिवेशनासाठी आरोपावरून सुषमा अंधारेंनी फडणवीसांवर निशाणा साधलाय। फडणवीसांनी आरोप केलेल्या विषयावर खुली चर्चा करावी असं आव्हान त्यांनी दिलंय। तर देवी देवता आणि महापुरुषांबाबत आक्षेपार्ह वक्तव्यावरून त्यांनी भाजप नेत्यांवर देखील टीका केली। उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केलाय। पक्षाचं नाव, चिन्ह, बाळासाहेबांचं नाव देखील चोरलं असं म्हणत मुख्यमंत्री शिंदेंवर त्यांनी जोरदार टीका केली आहे। घोटाळ्याचा आरोप असलेले भाजपसोबत गेल्यानंतर स्वच्छ कसे होतात असा सवाल देखील ठाकरेंनी विचारलाय। भाजपमध्ये चंपी मालिश होते अशी मिश्किल टिप्पणी देखील उद्धव ठाकरे यांनी केली आहे। महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांविरोधात कायदा आणा अशी मागणी माजी मंत्री अनिल परब यांनी विधान परिषदेत केली। याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षातील नेत्यांनी महापुरुषांबाबत केलेल्या वक्तव्याचा पाढा वाचून दाखवला। 3 दिवस अधिवेशन चालवल्यास अनेक घोटाळे बाहेर काढू असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय। तसंच महाराष्ट्रातून या सरकारला तडीपार करायचं असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे। घोटाळे बाहेर काढत राहिल्यास अधिवेशन 2 महिने चालेल एवढे घोटाळे जनता समोर आणून देत असल्याचं अंबादास दानवे यांनी म्हटलंय। दरम्यान घोटाळ्यांमुळे सरकार बदनाम होत असल्याचं देखील दानवेंनी म्हटलंय। काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। आजचा दिवस संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहात प्रेरणा दिवस म्हणून साजरा केला जातो। दरम्यान काँग्रेसचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा आज सत्कार केला जाणार आहे। यावेळी काँग्रेसचे नेते मंडळी देखील उपस्थित राहतील। बनावट जात पडताळणी प्रमाणपत्र प्रकरणी खासदार नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांवर अटकेची टांगती तलवार आहे। यावर आज याचिकेवर शिवडी महानगर न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक योगेश भोईर यांना क्राईम ब्रांचने अटक केली आहे। त्यामुळे या विरोधात रात्री शिवसैनिक आक्रमक झाले। योगेश भोईर यांना आज सकाळी 11 वाजता किल्ला कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे। बुलढाण्यात एपीएमसीच्या निवडणुका लांबणीवर पडलेल्या आहेत। नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांना एपीएमसी निवडणुकीत मतदानाचा अधिकार मिळणार आहे। त्यामुळे निवडणूक यादीत नावं समाविष्ट करण्यासाठी निवडणुका 3 जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आल्यात। भिवंडीतील उपविभागीय अधिकारी बाळासाहेब वाघचौरेंच्या निलंबनाची घोषणा महसूल मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांनी केली आहे। विविध प्रकल्पांसाठीच्या जमीन खरेदी व्यवहारात घोटाळा झाल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आलेली आहे। जॉतमधील नागरिकांनी मुख्यमंत्री बोम्मई यांची बेळगावमध्ये भेट घेतलेली आहे। महाराष्ट्रातील सरकार अन्यायकारी असून बोम्मईंनी न्याय द्यावा अशी मागणी या शिष्टमंडळानं केलेली आहे। जॉतमध्ये कन्नड भाषिक शाळा आहेत, पण महाराष्ट्र सरकार कन्नड भाषा येत असलेले शिक्षक देत नसल्याचा आरोप या शिष्टमंडळानं केलाय। भारत सरकारच्या सूचनेनुसार राज्यातील द्वितीय आणि तृतीय स्तरावरील सर्व आरोग्य संस्थांचे ऑनलाईन मॉकड्रिल करण्यात येणार आहे। यात रुग्णालयातील उपलब्ध खाटा, आयसीयू सुविधा, ऑक्सिजन सुविधा, औषध साठा या सर्व बाबतीत राज्यातील रुग्णालयांचा आढावा घेण्यात आला।
मुंबईत गुरुवारनंतर पुन्हा गारठा वाढण्याची शक्यता आहे। पुढील काही दिवसात तापमानाचा पारा घसरण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। तर नववर्षाच्या पहिल्या आठवड्यात किमान तापमान 14 अंशांच्या आसपास घसरण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे। बेस्ट उपक्रमानं मुंबई स्मार्ट वीज मीटर बसवण्याचा निर्णय घेतलाय। वीज वितरण व्यवस्था अत्याधुनिक करण्यासाठी येत्या 3 महिन्यांमध्ये ग्राहकांच्या घरी स्मार्ट वीज मीटर बसवण्यात येणार आहे। त्यामुळे ग्राहकांना वीज वापराची अचूक माहिती मिळू शकेल असा दावा करण्यात आला। महाराष्ट्रातील गोवर उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर विशेष गोवर रुबेला लसीकरण मोहीम हाती घेण्यात आलेली आहे। या अंतर्गत 15 डिसेंबर पासून 2 टप्प्यात लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे। पहिल्या टप्प्यात 1,24,000 बालकांना लस देण्यात आली आहे। सीबीएसईच्या 10वी आणि 12वीच्या प्रात्यक्षिक परीक्षा 2 जानेवारी ते 14 फेब्रुवारी या कालावधीत होणार आहेत। तसंच विद्यार्थ्यांना मूल्यमापन परीक्षेच्या दिवशी उपस्थित राहणं शक्य नसल्यास त्यांची परीक्षेची तारीख बदलून दिली जाणार आहे। कल्याण स्थानकाबाहेर केडीएमसीच्या पार्किंगच्या इमारतीचं बांधकाम सुरू आहे। या ठेकेदारानं महावितरणची 34 लाखांची वीज चोरी केल्याची तक्रार पोलिसात दाखल झाली। बांधकामासाठी फीडर पिलरमधून थेट वीज वापर होता। सोलापूर एपीएमसीत कांद्याची आवक वाढली आहे। त्यामुळे बाजार समिती बाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। एपीएमसीच्या ढिसाळ नियोजनामुळे कांदा उत्पादकांची तारांबळ उडाल्याचा आरोप होत आहे। अभिनेत्री तुनिशा शर्माच्या आत्महत्येप्रकरणी शिजान खानला अटक करण्यात आली आहे। वालिव पोलिसांनी त्याला अटक केली असून तो 4 दिवस पोलीस कोठडीत होता। आज त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे। अंबरनाथच्या चिखलोली भागामध्ये कारचा भीषण अपघात झाला। भरधाव कार अनियंत्रित होऊन डिव्हायडरला धडकली। यात एकाचा मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी झालेत। कराड तालुक्यातील कवठे येथे आईचं दूध पित असताना श्वसन नलिकेत दूध अडकून 2.5 महिन्यांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। कल्याणमध्ये एकाच घरामध्ये चोरट्यानं 2 वेळा चोरी केलेली आहे। आरोपीने शेजाऱ्यांच्या घराचं कुलूप तोडून 8 तोळं सोनं चोरलं। काही दिवसांनंतर ते बाहेरगावी गेल्याचं पाहून पुन्हा घरात घुसून 17 लाखांची रोकड लांबवली। या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। अहमदनगरच्या वाडिया पार्क येथे 17व्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद निवड चाचणी आणि कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली। 27 डिसेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीमध्ये या स्पर्धा होणार आहेत। खासदार सुजय विखे पाटील, पोपटराव पवार, शशिकांत गाडे यांच्या उपस्थितीत या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली आहे। भाजप पद्धतशीरपणे शिंदेंच्या पक्षातील मंत्र्यांना अडचणीत आणत असल्याचा आरोप ठाकरेंच्या पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलाय। शिंदे फडणवीस सरकारमधील 4 मंत्री अडचणीत आले आहेत। हे 4ही मंत्री शिंदे गटातील आहेत। याकडे देखील त्यांनी लक्ष वेधले। मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्याच्या दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यात त्यांनी पुण्यातील धायरीतील सचिन पांगारे यांच्या कार्यालयाचं उद्घाटन केलं। यावेळी मनसे कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती। या राज ठाकरेंच्या या पुणे दौऱ्यामध्ये मनसेचे नगरसेवक वसंत मोरे देखील उपस्थित होते। सोलापुरात शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या सभेच्या ठिकाणी मराठा युवा सेनेकडून सभा आयोजित करण्यात आली आहे। युवा सेनेकडून भजन कीर्तनच्या माध्यमातून पोलखोल सभा आयोजित करण्यात आली। बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। शेगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना खारं पाणी प्यावं लागतंय। तसंच शेतकऱ्यांच्या खात्यांवर विम्याचे पैसे देखील जमा झालेले नाहीयेत। अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला। वाशी आणि कोपरे येथे मनपा शाळेचं दुरुस्तीच्या नावाखाली काम सुरू आहे। या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच कंत्राटदारानं शाळा सुरू असतानाच बांधकाम सुरू केलंय। त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनातील अधिकारी आणि कंत्राटदार विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप मनविसेचे मुंबई उपशहर अध्यक्ष योगेश शेटे यांनी निवेदनातून केला आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांनी आरोग्य विभागाला सज्ज राहण्याचं आवाहन केलंय। केडीएमसी रुग्णालय आणि आरोग्य केंद्रांच्या ओपीडीमध्ये कोरोनाची लक्षणं आढळलेली रुग्णांची त्वरित आरटीपीसीआर आणि अँटीजन टेस्ट करण्यात येणार आहे।
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात अँटीजन टेस्टमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णाचा दापोली उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झालाय। या रुग्णाला दमा आणि अस्थमाचा पूर्वीपासूनच त्रास असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। वर्ध्यामध्ये शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये मास्क सक्ती करण्यात आलेली आहे। कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी याबाबतचं परिपत्रक काढलं आहे। त्यामुळे आता शासकीय कार्यालयांमध्ये जाताना मास्क लावणं गरजेचं आहे। बीडच्या आष्टी तालुक्यात लंपी रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय। तालुका पशुसंवर्धन विभागाच्या वतीने लसीकरण सुरू करण्यात आलेलं आहे। मात्र रोगाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत नाहीये। एका दिवसात 11 जनावरांचा मृत्यू झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे। घाटकोपरमध्ये रिक्षाने दुचाकीला धडक दिल्याची घटना घडलेली आहे। या अपघातात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झालाय। सीसीटीव्हीच्या मदतीने फरार रिक्षा चालकाचा शोध सुरू आहे। पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय। नाशिकच्या गंगापूर भागातील एका खासगी रुग्णालयामध्ये वॉर्डबॉयने महिला डॉक्टरवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे। या हल्ल्यात महिला डॉक्टर गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। धुळे जिल्हा पोलिसांनी जप्त केलेल्या अंमली पदार्थाचा साठा नष्ट करण्यात आलेला आहे। सर्व न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर हा साठा नष्ट करण्यात आला। एकूण 1,15,00,000 रुपयांचा साठा पोलिसांनी नष्ट केला आहे। अवैधरित्या 8 गोवंशांना कत्तलीसाठी नेत असलेल्या 4 चाकी गाडीला पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने अकोल्यातील सोहट्टा येथे पकडलेला आहे। पोलिसांनी वाहन चालकाला अटक केली असून त्याचा साथीदार मात्र फरार झालाय। जालन्यामध्ये वाळू माफियांची मुजोरी पाहायला मिळतेय। तांदुळवाडी शिवारातील वाळू माफियांनी शेतातील मजुराला बेदम मारहाण करून हवेत गोळीबार केलाय। मारहाण झालेल्या मजुराला जालन्यातील शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। जालना जिल्ह्यातील किनगाव येथील 712 हॉटेलवर छापा मारत राज्य उत्पादन शुल्क विभागाने बनावट देशी दारू तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय। या कारवाईत 13,24,770 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पुणे सोलापूर महामार्गावर एसटी आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला। या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला। हर्षद पांगारकर असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे। भुसावळ येथील पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रातून निघालेल्या गाळाची ट्रॅक्टरने वाहतूक सुरू आहे। मात्र ही वाहतूक करताना सर्व नियम धाब्यावर बसवल्यानं यावल रोड रस्ता चिखल्यानं माखल्यामुळे दुचाकीवरून घसरून 4 जण जखमी झालेत। जेजुरीमध्ये बसचा भीषण अपघात झालाय। चालकानं बसवर नियंत्रण मिळवल्यानं अपघातात जीवितहानी झाली नाही। प्रवाशांनी भरलेली ही बस मुंबईहून जेजुरी दर्शनाकरता आली होती। नाशिकच्या वणीगडावर भाविकांच्या गाडीला भीषण अपघात झाला। वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानं अपघात झाला। अपघातात 30हून अधिक प्रवासी जखमी झालेले आहेत। त्यांच्यावर वणी येथील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। रत्नागिरी तालुक्याच्या हद्दीमध्ये गोवा येथील 2 मासेमारी बोटी पकडण्यात आलेल्या आहेत। या बोटी अवैधरित्या मासेमारी करताना आढळल्यानं पोलिसांनी या बोटी पकडलेल्या आहेत। या बोटींना भगवती बंदर येथे आणण्यात आलेलं आहे। महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती प्रोत्साहनपर योजनेअंतर्गत 50,000 अनुदान परस्पर उचलून आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार घडलेला आहे। बीडच्या चौसाळा जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये हा प्रकार उघडकीस आला। या प्रकरणात मोठं रॅकेट सक्रिय असल्याचा अंदाज वर्तवला जातोय। दरम्यान या प्रकरणाची शेतकऱ्यांकडून चौकशीची मागणी केली जाते। शेगाव वरवट मार्गावर पोलिसांना विहिरीत चोरीच्या 20 दुचाकी सापडलेल्या आहेत। बुलढाणा जिल्ह्यातील दुचाकी चोरींचा पोलिसांनी छडा लावलाय। पोलीस प्रशासनाने ही मोठी कारवाई करत प्रमुख आरोपी वसीम याला ताब्यात घेतलंय। जळगावच्या अयोध्या नगरामध्ये घरफोडीची घटना घडलेली आहे। चोरट्यांनी घरातून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोकडवर डल्ला मारत एकूण 3,53,000चा ऐवज लांबवलाय। या प्रकरणी MIDC पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। शिर्डीमध्ये नाताळच्या सुट्टीत आणि नववर्षानिमित्ताने दर्शनासाठी येणाऱ्या साई भक्तांसाठी साईबाबा संस्थाननं अल्प दरामध्ये सर्व सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत। अवघ्या 20 रुपयामध्ये साई भक्तांना चहा, नाश्ता, जेवण आणि मुक्कामाची व्यवस्था करण्यात आलेली आहे।
देशातील राज्यांची निर्मिती कायद्यानुसार झाली असून प्रत्येक इंच जमिनीचे संरक्षण करण्यासाठी कर्नाटक सरकार वचनबद्ध असल्याचं विधान बसवराज बोम्मई यांनी केलंय। महाराष्ट्र विधानसभेत सीमाप्रश्नी ठराव मंजूर झाला, या संदर्भात ते बोलत होते। बिहारमध्ये 7 जानेवारीपासून जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय नितीश कुमार सरकारने घेतलेला आहे। जातनिहाय जनगणनेला विरोध करणाऱ्या भाजपची आगामी लोकसभा निवडणुकीत कोंडी करण्याची नितीश कुमार यांची व्यूहरचना असल्याचं बोललं जात आहे। काश्मीरमध्ये जमाते इस्लामीवर कारवाई सुरू आहे। आतापर्यंत 200 कोटीहून आणि 40हून अधिकची प्रॉपर्टी जप्त करण्यात आलेली आहे। या यादीत हिजबुलच्या नेत्यांचा देखील समावेश आहे। मध्य प्रदेशच्या थार जिल्ह्यामध्ये चोरी करताना 4 चोरट्यांना रंगेहात पकडण्यात आलं। या चोरट्यांना ग्रामस्थांनी चोप दिलाय, तसंच दोरीनं त्यांना बांधून त्यांची धिंड काढत त्यांना पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं। आसामचे कृषी मंत्री अतुल बोरे यांनी गोलाघाटमधील बोकाखत परिसरातील शेतीचा आढावा घेऊन पिकाची पाहणी केली। यावेळी बोरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्यात। टोकियोमध्ये कारखान्याला आग लागली। ज्यावेळी ही आग लागली त्यावेळी कारखान्यात 13 जण होते। दरम्यान शर्थीच्या प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले। ओमानला पुराचा फटका बसलाय। मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं असून यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या T20 मालिकेसाठी हार्दिक पंड्याला कर्णधार करण्यात आलेला आहे। एक दिवसीय संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे कायम ठेवण्यात आलंय। निवड समितीने जाहीर केलेल्या भारतीय संघात मुंबईच्या सूर्यकुमार यादवला उपकर्णधार करण्यात आलेला आहे, तर पुण्याच्या ऋतुराज गायकवाड आणि राहुल त्रिपाठी यांना संघात स्थान मिळालंय। ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बॉक्सिंग डे कसोटीमध्ये द्विशतक केलंय। त्यानं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटीच्या दुसऱ्या दिवशी वादळी खेळी केलेली आहे। वॉर्नरने 254 चेंडू खेळताना 200 धावा केल्यात। वॉर्नरने द्विशतक केलं, पण त्यानंतर एकही चेंडू तो खेळू शकलेला नाही। रिटायर्ड हर्ट होऊन त्याला मैदान सोडावं लागलं। उत्तेजक द्रव्यांचा वाढता वापर टाळण्यासाठी खास नॅचरल थायलंडच्या पटाया इथं आयोजित करण्यात आलेल्या 29व्या महिला बॉडी बिल्डिंग स्पर्धेत राजस्थानच्या प्रिया सिंह हिनं सुवर्ण पदक पटकावलंय। अशी कामगिरी करणारी ती पहिली राजस्थानची महिला बॉडी बिल्डर ठरलेली आहे। सुवर्ण पदकावर नाव कोरणाऱ्या प्रिया सिंहनं यासाठी बराच संघर्ष केलाय। काही मनोरंजन विश्वातल्या बातम्या पाहूयात। शिवपुत्र संभाजी स्वराज्याच्या छाव्याचा धगधगता इतिहास मांडणाऱ्या या अतिभव्य महानाट्यासाठी कलाकारांनी देखील प्रचंड मेहनत केली आहे। अभिनेते अमोल कोल्हे यांचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे। पडद्यामागे अभिनेते अमोल कोल्हे यांचा अवघ्या 1.5 मिनिटात पुन्हा संभाजी महाराजांचा वेश परिधान करण्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे। सरला 1 कोटी या चित्रपटाची चर्चा सगळीकडेच रंगत असताना सरला 1 कोटीचा टीझर रिलीज झालेला आहे। ईशा केसकर आणि ओंकार भोजने यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचं पोस्टर रिलीज झाल्यापासून ओंकार आणि ईशा कोणत्या रूपात बघायला मिळतील याची प्रेक्षक वाट बघत होते। जग्गू आणि ज्युलियट हा चित्रपट नवीन वर्षात 10 फेब्रुवारीला आपल्या भेटीस येतोय। पुनीत बालन निर्मित जग्गू आणि ज्युलियट या चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलंय। अमेय वाघ आणि वैदेही परशुरामी यांची जोडी या चित्रपटात दिसणार आहे। तसंच अजय अतुल यांचं म्युझिक देखील असणार आहे। चिन्मय मांडलेकर येत्या काळात दिग्दर्शक आणि निर्माते राजकुमार संतोषी यांच्या गांधी गोडसे एक युद्ध या चित्रपटात झळकणार आहे। या चित्रपटात तो नथुराम गोडसेची भूमिका साकारणार आहे। त्याने या चित्रपटाचं पोस्टर शेअर करत ही माहिती दिली आहे। अभिनेत्री ऋता दुर्गुळे नुकतीच शूटिंग आटपून विदेशात फिरायला गेली आहे। ऋता यावेळी नवऱ्यासोबत दुबई वारी करतेय। प्रतीकचा वाढदिवस साजरा करण्यासाठी दोघे दुबईला गेलेले आहेत आणि तिथेच नव्या वर्षाचं देखील ते स्वागत करणार आहेत। आणि या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाल्यास इथेच थांबण्याची। ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत। फ्रोझन मधील एक राक्षस